तर आज आपण लहानपणीच्या आठवणीतली कुल्फी बनवतोय। लहानपणी जेव्हा कुल्फीवाला गाडा यायचा तेव्हा आपल्याला 1 रुपयाला कुल्फी भेटायची ना, तीच कुल्फी आज आपण इथे बनवणार आहोत। फक्त दुधापासून बनवून तयार होते। यामध्ये आपण कुठलेही मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर वगैरे काही वापरलेलं नाहीये। मस्त असं 1 लिटर दुधापासून ही कॅरमल कुल्फी बनवून तयार होते। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी ही कुल्फी बनवण्यासाठी इथे आपल्याला गॅसवरती 1 लिटर दूध गरम करायला ठेवायचं आहे। तर इथे मी गाईचं दूध वापरलं। तुमच्याकडे जर म्हशीचं दूध असेल तर म्हशीचं दूध वापरा, आणखीनच सुंदर अशी कुल्फी बनवून तयार होते। पण माझ्याकडे म्हशीचं दूध अजिबात अवेलेबल होत नाही, गाईचंच दूध भेटतं, त्यासाठी इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे। तर इथे मी गाईचं दूध साई सगट वापरलेलं आहे, कारण हे दूध मी अगोदर तापून ठेवलेलं होतं। तर आता इथे आपल्याला हे दूध जे आहे ते आटवून घ्यायचं आहे। साधारण 70% इथे आपल्याला दूध आटवून घ्यायचं। आटवत असताना ही पळी आपल्याला अशीच यामध्ये ठेवायची आहे, म्हणजे दूध वर येऊन खाली सांडणार नाही। आता हे दूध आपण दुसऱ्या बाजूला आटवण्यासाठी ठेवून देऊया, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं। मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपल्याला 15 ते 16 काजू घ्यायचे आहेत। इथे मी अख्खे काजू वापरले, तुम्ही तुकडा काजू सुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर 20 ते 25 बदाम सुद्धा घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेऊया। काजू बदाम घालणे यामध्ये पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण काजू बदामाची पावडर घातल्याने एकतर ही कुल्फी हेल्दी सुद्धा होईल आणि त्याचबरोबर अतिशय दाणेदार अशी कुल्फी बनवून तयार होते। इथे मी काजू आणि बदामाची पावडर बनवून तयार करून घेतली। तोपर्यंत दुधाला सुद्धा पाहू शकता छान अशी खळखळून उकळी आलेली आहे। दुधाला उकळी आल्यानंतर लगेचच यामध्ये आपल्याला काजू आणि बदामाची पावडर घालून घ्यायची आहे, म्हणजे दुधामध्ये हे छान अशी शिजली जाते। त्यासाठी काजू बदामाची पावडर हे सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये घालायची आहे, म्हणजे अतिशय स्मूथ असं टेक्स्चर येतं, अजिबात खाताना दाणे दाणे दाताखाली येणार नाहीत। तर इथे मी काजू बदामाची पावडर घालून मिक्स करून घेतलं। लगेचच मिक्स करायचं नाही तर काजू बदामाच्या गुठळ्या बनवून तयार होतात। आता हे दूध आपण पुन्हा एकदा बाजूच्या गॅसवर ठेवून देऊया आणि त्याचबरोबर इथे आपल्याला शुगर कॅरेमल बनवून तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी गॅसवरती एक सॉसपॅन गरम करायला ठेवलं। त्यामध्ये अर्धा कप साखर घातलेली आहे। तुम्ही तुमच्या गोडीनुसार किंवा आवडीनुसार यामध्ये साखर घालू शकता आणि फक्त चमचाभर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही साखर आपल्याला कॅरेमल करून घ्यायची आहे। चमचाभर पाणी घातलं की कॅरेमल बनवत असताना ती कॅरेमल जी आहे ते अजिबात जळणार नाही, त्यासाठी चमचाभर पाणी घालून ह्याची आपल्याला शुगर कॅरेमल तयार करून घ्यायची आहे। पाणी घातल्यानंतर फक्त एकदा याला आपल्याला चमचाने फिरवून घ्यायचे। त्यानंतर जोपर्यंत याला पिवळसर रंग येणार नाही, शुगर एकदम कॅरेमल होणार नाही, तोपर्यंत याला हात लावायचा नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता 5 ते 6 मिनिटानंतर साखरेचा रंग बदलायला लागलेला आहे, याचं छान असं कॅरेमल तयार होते। तेव्हाच मी यामध्ये चमचा घातला आणि चमच्याने छान असं मिक्स करून घेतलं। आता इथे तुम्ही पाहू शकता इथे आपलं अगदी सुंदर असं शुगर कॅरेमल बनवून तयार झालेलं आहे आणि अजिबात जळालेलं नाहीये, तुम्हाला दिसतच आहे। अशा पद्धतीने इथे आपला कॅरेमल बनवून तयार झालेला आहे। आता हा कॅरेमल आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपलं दूध जे आहे ते छान असं दाटसर व्हायला लागलेलं आहे। अजूनही आटलेलं नाहीये, पण छान असं दाटसरपणा यायला लागलाय। आता यामध्ये आपण लगेचच शुगर कॅरेमल घालून घेऊया। शुगर कॅरेमल दुधामध्ये घालत असताना थोडं थोडं करून घालायचं, नाहीतर दूध हे फसफसून पूर्ण बाहेर येतं। पाहू शकता व्हिडिओत दाखवलेल्याप्रमाणे अशा पद्धतीने थोडं थोडं करून यामध्ये आपल्याला शुगर कॅरेमल घालून घ्यायचं आहे आणि दुधामध्ये शुगर कॅरेमल घातल्यानंतर त्याच्या लगेचच गाठी तयार होतात। त्यासाठी घाबरू नका, जसं जसं दूध गरम होत जातं तसं त्या गाठी ज्या आहेत ते विरघळून जातात, त्यासाठी घाबरण्याचं अजिबात काही कारण नाहीये। इथे तुम्ही पाहू शकता 1 ते 2 मिनिटानंतर लगेचच हा शुगर कॅरेमल पूर्णपणे दुधामध्ये विरघळायला लागलेला आहे। चमच्याला जो लागलाय तो सुद्धा थोड्या वेळाने विरघळला जाईल। पाहू शकता या दुधाला रंग किती सुरेख आलेला आहे। असं हा कॅरेमल यामध्ये घालून ही कुल्फी बनवली का अतिशय सुंदर अशी ही कुल्फी बनवून तयार होते। जसं आपण लहानपणी गाडा आला की गाड्यावरची 1 रुपयाची कुल्फी खायचो, अगदी त्याच पद्धतीची ही कुल्फी बनवून तयार होते। चवीला अप्रतिम लागते। तर इथे पहा, इथे मी एक 10 ते 15 मिनिटे हे दूध असंच उकळवून घेतलं, आटवून घेतलं। पाहू शकता आटवल्यानंतर दुधाचा रंग जो आहे तो अतिशय सुंदर असा आलेला आहे आणि दूध सुद्धा
खूप छान असं दाटसर झालेलं आहे। यापेक्षा जास्त दाटसर करू नका, कारण थंड झाल्यानंतर याला आणखीन छान दाटसरपणा येतो। तर आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत। वेलची पावडर सगळ्यात शेवटीच घालायची, म्हणजे याचा फ्लेवर जो आहे तो छानपैकी टिकून राहतो। वेलची पावडर घालून मिक्स करून घेतलं। इथे मी गॅस बंद केलेला आहे। गॅस अजिबात आता चालू करायचा नाहीये। आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। थंड करत असताना सुद्धा मध्ये मध्ये चालवत राहायचंय, म्हणजे यावरती एक लेअर तयार होते ना, ती तयार होणार नाही, म्हणजे यावरती साय जमणार नाही। तर इथे मी याला रूम टेम्परेचरवरतीच पूर्णपणे थंड करून घेतलं। थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे खूप जास्त दाटसर असं झालेलं आहे, अगदी रबडी सारखं दिसायला लागतं। आता हे आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला छान असं फिरवून घेऊया, म्हणजे या कुल्फीला अगदी एकसारखं टेक्स्चर येतं आणि कुल्फी सुद्धा छान सेट होते। तर इथे मी मिक्सरला पुन्हा एकदा याला छान फिरून घेतलं। मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता यावरती छान असे बबल्स आलेले आहेत आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, अगदी रनी कन्सिस्टन्सी आहे आणि अतिशय स्मूथ असं हे बनून तयार झालेलं आहे। आता ही कुल्फी आपल्याला सेट करून घ्यायची आहे। कुल्फी सेट करण्यासाठी इथे आपण कुठल्याही मोल्डचा वापर करणार नाहीयेत, तर अशा ह्या पेपर कपमध्ये आपण कुल्फी सेट करून घेणार आहोत, म्हणजे अजिबात झंझट होणार नाही। कोणाकडे जर कुल्फीचे मोल्ड नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही पेपर कपमध्ये याला सेट करून घेऊ शकता, मग किंवा एखाद्या डब्यामध्ये सुद्धा सेट करून घेऊ शकता। संपूर्ण पेपर कपमध्ये मी हे कुल्फीचे मिश्रण ओतून घेतलेलं आहे। पाहू शकता 1 लिटर दुधामध्ये इथे आपल्या 8 ते 9 कुल्फ्या बनवून तयार होतात। मग कशाला मार्केटमधून विकत आणायचं, अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरीच बनवून तयार करायचं। आता यावरती तुम्ही प्लास्टिक लावू शकता, किंवा माझ्यासारखं फॉईल पेपर असेल तर हा फॉईल पेपर सुद्धा यावरती लावून घेऊ शकता। तर इथे मी संपूर्ण पेपर कपांवरती अशा पद्धतीने फॉईल पेपर लावून घेते आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कुल्फीच्या ज्या काड्या आहेत त्या सुद्धा सेट करून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे मोल्ड किंवा कुल्फीच्या काड्या नसतील तर यामध्ये तुम्ही चमचे जे असतात ते सुद्धा सेट करून घेऊ शकता। आता इथे मी सर्व कपांना फॉईल पेपर लावून घेतलेला आहे। त्यानंतर चाकूच्या सहाय्याने अगदी हलकासा कट द्यायचा आणि त्यानंतर ह्या ज्या काड्या आहेत त्या आपल्याला यामध्ये इन्सर्ट करून घ्यायच्या आहेत। अशाच पद्धतीने बाकी सगळ्या कपामध्ये मी ह्या कुल्फीच्या काड्या ज्या आहेत ते सेट करून घेते। तर इथे मी संपूर्ण कपामध्ये ह्या काड्या सेट करून घेतल्या आणि आता ही कुल्फी आपण रात्रभर फ्रीजमध्ये ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी पाहूया। तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या कुल्फी मी रात्रभर डीप फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या आणि रात्रभरानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता मस्त अशा ह्या कुल्फी सेट झालेल्या आहेत। आता हे आपण काढून घेऊया। तर कात्रीच्या सहाय्याने हा पेपर कप थोडासा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर ही कुल्फी या कपामधून डिमोल्ड करून घ्यायची। अगदी सहज डिमोल्ड होते, अजिबात तुटत किंवा फाटत नाही। ह्याला आपल्याला चाकू वगैरे वापरण्याची अजिबात गरज लागत नाही। अशा पद्धतीने ही कुल्फी इथे मी डिमोल्ड करून घेतलेली आहे। सेम पद्धतीने बाकीच्या कुल्फ्या सुद्धा आपण डिमोल्ड करून घेऊया। पाहू शकता किती सुंदर अशा ह्या कुल्फ्या सेट झालेल्या आहेत, अजिबात खराब वगैरे झालेल्या नाहीयेत किंवा तुटलेल्या नाहीयेत। अशाच पद्धतीने बाकी सगळ्या आपण कुल्फ्या ज्या आहेत त्या डिमोल्ड करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण कुल्फ्या मी डिमोल्ड करून घेतल्या। त्यावरती थोडंसं गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याने त्याला सजून घेतलेलं आहे। पाहू शकता किती सुंदर अशी कॅरमल कुल्फी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला सुद्धा लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर ही कुल्फी नक्की ट्राय करून पहा। यामध्ये आपण कुठलंही क्रीम, मिल्क पावडर, कॉर्नफ्लॉवर काही वापरलेलं नाहीये, फक्त दुधापासून ही कुल्फी बनवलेली आहे। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा। तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा उन्हाळी रेसिपी बरोबर। धन्यवाद।